हॅलो नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम ओम नमः शिवाय। मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी डीमार्टमधनं आणलेलं सामान कसं भरून ठेवते आणि डीमार्टमधनं मी काय काय आणलं हे तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। बट आत्ता मी कालच रिसेंटली डीमार्टला जाऊन आलेली आहे। त्यात जराशे घरातले सामान जे होतं क्लिनिंगवालं ते सगळं संपलेलं होतं। आता तेच मी इथे जे आहे आणल्यानंतर ऑर्गनाइज करून ठेवते आहे। तुम्ही बघू शकताय मी असे रिफिलवाले पॅक जे आहे तर ते घेऊन येते, जेणेकरून आपल्याला ते थोडेसे स्वस्त मिळतात। आणि आपल्या रिफिल पॅकमुळे काय होतं की घरामध्ये बाकीचं जे प्लास्टिकचं जे आहे सामान त्याचं कचराही जास्त जमत नाही। तर अशाच रिफिल पॅक जे आहे तर यूज करायचे आहेत ते। तर तेच मी असे डेटॉलच्या जे बॉटल असतात त्याच्यामध्ये सगळं भरून ठेवते। इथे मी विम भरून ठेवलेला आहे, त्याच्यानंतर एका याच्यात फॅब्रिक लिक्विड भरून ठेवलेलं आहे, दुसऱ्या याच्यामध्ये मी हे रिनचं लिक्विड भरून ठेवते आहे। आणि रिन आला पण असतं माझ्याकडे, पण आत्ता ते इच्छासाठी बॉटल रिकामी नव्हती त्याच्यामुळे मी ते भरून नाही ठेवलं। तशाच ज्या बॉटल आहे तर त्या ठेवलेल्या आहे। आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत जे रुटीन आहे तर ते दाखवणार आहे। असंच एक 2-2 तास करून मी आता माझं जे मॉर्निंगवालं रुटीन आहे किंवा डेली रुटीन जे आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। कारण की एकाच वेळेस सगळं शेअर करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि आपल्याला घरामध्ये दिवसभर हजारो कामं असतात। ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांनाही माहिती आहे आणि ज्या घरात हाऊसवाईफ असतात त्यांनाही माहिती आहे। कारण की हाऊसवाईफला उलट जास्त कामं असतात घरामध्ये, 1 मिनटंही तिच्या हाताला शांतता नसते। त्यामुळे वर्किंग वुमनसोबतच हाऊसवाईफचंही तितकंच महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये। तर बघू शकताय आता इथे जे मी आहे ते लिक्विड तिन्ही प्रकारचे सगळे भरून ठेवलेलं आहे। त्यानंतर मी इथे फॅब्रिक लिक्विडचं कट करून असं मशीनमध्ये टाकलेलं होतं। तर बघू शकता हे फेकून द्यायचे नाही असेच लगेच, तर ते आपण अशा प्रकारे मशीनमध्ये टाकून त्याचाही पूर्णपणे वापर करून घ्यायचा असतो। आपण हाऊसवाईफ म्हटल्यानंतर आपल्याला बचतीची ही पूर्ण सवय असतेच, पूर्ण रगडून आपण ती गोष्ट जी आहे ती वापरून घेत असतो। त्यानंतर मी आता इथे कपडे मशीनला लावलेले होते तर ते आता सुकायला टाकणार आहे। बघू शकता मी मशीनमधनं अशा प्रकारे काढून घेतलेले आहे। तर मी आज आता फक्त कलरचे कपडे लावलेले होते। तर व्हाईट कपडे जे आहे ते मी कलरच्या मशीनमध्ये लावत नाही, कारण की व्हाईटला कधी कलर जे आहे तर ते लागून जातात आणि ते खराब होतात। आणि व्हाईट कपड्यांमध्ये मी रिनाला टाकते, तर रिनाला जे आहे ते कलरच्या कपड्यांसाठी चालत नाही। त्यामुळे कलरचे कपडे आणि व्हाईटचे कपडे जे आहे तर ते मी वेगळे लावते। तर बघू शकताय आता इथे माझे कपडे जे आहे ते मशीनमधून काढून झालेले आहे। त्यानंतर मी आता त्यांना छान वाळत घालते आहे स्टँडवरती। पाऊस चालू असल्यामुळे कपडे तर वाळत नाही, पण तेवढंच थोड्या वेळ हवेमध्ये सुकतील आणि रात्रीच्या वेळेला मग मी हे स्टँड जे आहे ते घरामध्ये आणून वाळत टाकते। जोपर्यंत मी कपडे वाळवते आहे तोपर्यंत तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा। तुम्हाला मला याच्यात काय सजेशन द्यायचं असेल तर तेही नक्की सांगा। मी यात आणखीन काय बदल करू शकते, कशा प्रकारचे व्लॉग जे आहे तर ते तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला आवडतील याविषयी प्लीज मला कमेंट करून सांगत चला, जेणेकरून मलाही आणखीन छान मोटिवेशन मिळेल आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात हेही कळेल। आणि मला कळेल की तुमच्यासाठी मी असे कशा प्रकारचे व्हिडिओ बनवू जेणेकरून तुम्हाला ते आवडतील। तुम्ही त्या माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओ जे आहे ते पूर्ण बघत जाल। तर त्याच्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा थोडंसं आणि कमेंटमध्ये सांगत चला, तुम्हाला काहीतरी कमेंट करत चला, जेणेकरून मला कळत जाईल तुम्ही व्हिडिओ बघताय की नाही, किंवा मी व्हिडिओमध्ये काय दाखवते ते तुम्हाला आवडतं आहे का नाही हे तरी मला कळत जाईल। तर चला कपडे सुकवणं झाल्यानंतर आता मी जे हे भरून घेतलेलं होतं बॉटल्स, तर त्या मी आता कशा प्रकारे ऑर्गनाईज करते मी ते तुम्हाला दाखवते। तर मी इथे एक असं बास्केट जे असतं आपलं भांडे ठेवण्याचं जी जाळी असते तर तिच्यामध्येच ठेवते, कारण की माझं घर जे आहे ते रेंटेड आहे आणि इथे कुठल्याही प्रकारचं फर्निचर जे आहे ते केलेलं नाही। त्यामुळे मला हे अशाच प्रकारचे जे ऑर्गनायझर आहे ते वापरावे लागतात। आणि रेंटेड अपार्टमेंट असल्यामुळे आपण जर समजा हे सोडलं आणि दुसऱ्या ठिकाणी जर आपल्याला फर्निचरवालं घर मिळालं तर मग बाकीचे जे ऑर्गनायझर आणले त्यांचा काय करायचा, त्यांचा उपयोग होत नाही। त्याच्यामुळे मग मी जास्त ऑर्गनायझर जे आहे ते गोळा केलेले नाही, जे माझ्याकडे अवेलेबल आहे त्यातच मी जे गोष्टी आहेत त्या ऑर्गनाईज करत असते। तर ते ऑर्गनाईज करून झाल्यानंतर मी आता लगेच देवपूजेला लागलेले आहे। हा व्लॉग जो आहे तो मंगळवारचा आहे आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी दर मंगळवारी आणि शुक्रवारी देवांची पूजा जी आहे ती करत असते। तर काल एकादशी होती तेव्हाही मी पूजा केली आणि आज मंगळवार आहे त्यामुळे मी आज पुन्हा पूजा करते आहे। तर आज मी देवांचे षोडोपचार पद्धतीने पूजा करणार आहे। कालसुद्धा मी षोडोपचार पद्धतीनेच पूजा केली होती। एकादशीचा जो व्हिडिओ आहे तो लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे, पण आत्ता मी तुम्हाला हे डेली रुटीनवाला दाखवते आहे, त्याच्यामुळे
मी तुम्हाला इथे आत्ता देवांची जी आहे षोडोपचार पूजा मी कशा प्रकारे करते तर ते दाखवते आहे। तर बघू शकताय मी आधी सगळ्यात आधी देवांना वाहिलेले फुलं, पानं आणि बेलपत्र, तुळशीपत्र जे पण काही सगळं आपण देवांना वाहिलेलं असतं ते सगळं काढून घेते। त्यानंतर दिवे, आपण कापूर आरती करतो ती कापूर आरतीचं, त्याच्यानंतर कलश वगैरे हे सगळं जे आहे तर मी ते आज पूर्ण डीपली क्लिनिंग जे असतं ते करत असते मंगळवारी आणि शुक्रवारी देवांची। तर अशा प्रकारे मी पूर्ण इथलं सामान जे आहे ते काढून घेतलेलं आहे। त्यानंतर देवांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण हे आसन जे खाली टाकतो तर ते सुद्धा मी स्वच्छ पुसून घेतलेले आहे। मी यांना धुवत नाही कारण की हे वेल्वेटचे आहेत आणि हे धुतल्यानंतर लगेच खराब होऊन जातात। माझ्याकडे 2-3 वेळा असंच झालेलं आहे, माझ्या हातून चुकून ते धुतल्या गेले, मला माहीत नव्हतं तेव्हा, आणि ते पूर्ण खराब होऊन गेले, वाया गेले। त्याच्यामुळे मी यांना धुवत नाही, तर छान असं ओल्या कपड्याने वाईप करून घेत असते। त्यानंतर मी देवांचं एक जे सगळं सामान आहे ते पूर्ण काढून घेते। चौरंगसुद्धा माझा काढून त्याला स्वच्छ करून घेत असते। जरी मी हफ्त्यातनं 2 वेळा पूजा करत असले तरीसुद्धा खाली थोडीशी धूळ होते, कारण की माझं घर रोडवरती असल्यामुळे खूप धूळ येत असते आणि आपल्याला देवांची जी पूजा आहे ती करताना असं देवांना असं धूळ बसलेली वगैरे चांगलं नसतं। त्याच्यामुळे सगळं हे असं छान व्यवस्थित स्वच्छ केल्याशिवाय माझ्या मनाला तरी शांती लाभत नाही। त्यामुळे मी दर मंगळवारी आणि शुक्रवारी अशा प्रकारे हे पूर्ण सगळं काढून छान डीप क्लिनिंग ज्या असते देव्हाऱ्याची ती करत असते। त्यानंतर मी आता इथे चौरंग ठेवलेला आहे, ज्या वस्तू आहेत तेलाचं, त्याच्यानंतर चौरंग, छोटा चौरंग, त्याच्यावरती आसन, बाकीचे छोटे छोटे आसन जे देवांच्या खाली ठेवलेले असतात ते सगळे व्यवस्थित ठेवून त्याच्यानंतर त्याच्यावरती मी मागे एका व्हिडिओमध्ये दाखवला होता, मी बाप्पा मोरया या स्टोअरमधून खाली मारण्यासाठी जो स्प्रे असतो कापूरवाला आणि चंदनवाला तो मागवलेला आहे। तर तो स्प्रे जो आहे तो मी इथे मारत असते। अशा प्रकारे व्यवस्थित छान देवांना खूप छान सुगंध जो आहे तो त्याचा येतो आणि असं देवांना एकदम प्रसन्न वाटतं आणि आपले देव प्रसन्न असले तर आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं। तर ते झाल्यानंतर आता कालच एकादशी होती, त्याच्यामुळे मी कालच देवांना म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी आहे तर त्यांना अभिषेक केला होता आणि आंघोळ देखील घातली होती। त्याच्यामुळे आता मी त्यांना आज आंघोळ घालणार नाही आहे, फक्त पुसून काढलेलं आहे। त्यांची माळा वगैरे ज्या आहेत त्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत। मोरपंख लावते मी, माझ्याकडे एक छोटासा हा मोरपंख आहे तर तो विठ्ठलाला लावते मी आणि अशा प्रकारे विठ्ठलाची सुद्धा मी नजर काढत असते। बोट आपण जशी लहान बाळाची दृष्ट लागू नये म्हणून करतो तशा प्रकारे। तर आपण जर देवांना अशा प्रकारे प्रेम केलं तर देवसुद्धा आपल्यावरती प्रेम करतो आणि म्हणतात ना, भाव भोळा जिथे धावला तो तिथे, तशाच प्रकारे असतो। आपण भोळ्या भावाने फक्त भक्ती करायची असते निस्वार्थपणे। तर हाच माझा छोटासा प्रयत्न असतो। तर बघू शकता आता इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी आहे ती माझी तयार झालेली आहे। त्यांना त्यांच्या स्थानावरती मी स्थानपन्न केलेलं आहे आणि दोघांची सुद्धा पुन्हा एकदा नजर काढलेली आहे। त्यानंतर माझ्याकडे हे असं कमळगट्ट्याची माळ आहे। एका डिशमध्ये मी खाली थोडेसे कॉईन्स जे असतात आपले 5 रुपयाचे 10 रुपयाचे जे पितळाचे आहेत, स्टीलवाले नाही, तर पितळाचे जे कॉईन्स असतात तर ते मी सगळे याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती ही कमळगट्ट्याची माळ ठेवलेली आहे। मला लवकरच श्रीयंत्रसुद्धा आणायचं आहे, पण आता श्रावण सुरू होईल तेव्हाच म्हटलं की श्रावणातच आपण आणूया श्रीयंत्र किंवा मग दिवाळीच्या वेळेस, कारण की लक्ष्मी पूजनच्या वेळेस लक्ष्मी मातेसाठी लक्ष्मी यंत्र असेल, श्रीयंत्र असेल, ते कुबेर यंत्र असेल ते घेतलेलं खूप चांगलं असतं। तर म्हटलं तेव्हा घेऊया किंवा मग श्रावणामध्ये घेऊया। श्रावणात जर नाही जमलं तर मी लक्ष्मीपूजनच्या वेळेस घेणार आहे। त्यानंतर मी ह्या कवड्या ज्या आहेत त्या 11 कवड्या ठेवलेल्या आहेत आणि दुसऱ्या याच्यामध्ये मी गोमती चक्र ठेवलेले आहेत आणि एक मोठी जी ब्राऊन कलरची कवडी असते जिला काळी कवडी देखील म्हटलं जातं तर ती ठेवलेली आहे आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ते ठेवलेलं आहे। दिव्याचा चौरंग असेल, अगरबत्तीचा स्टँड असेल, त्यानंतर मी फुलं जे आहे हे माझ्याच गार्डनमध्ये येणारे फुलं आहेत सगळे आणि त्यानंतर इथे आता माझी देवांची आंघोळ जी आहे ती झालेली आहे। बाकीचंही सगळं सामान जे आहे तर ते स्वच्छ करून झालेलं आहे, जसे कलश असेल, दिवा असेल, सगळं काही जे आहे ते माझं स्वच्छ करून झालेलं आहे आणि आता मी देवपूजेला लागणार आहे। तर सगळ्यात आधी देवांना आपल्याला छान कोरडं करून घ्यायचं आहे, तुम्ही इथे बघू शकताय। तर मी तुम्हाला आधी देवपूजेचं काय महत्त्व असतं हे सगळं तुम्हाला सांगते। देवपूजेचे महत्त्व हे भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठे आणि गहिरे आहे। देवपूजेचा उद्देश केवळ धार्मिक नसून मानसिक आणि आध्यात्मिक आहे आणि सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे। तर सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे तो तुम्हाला मी सांगते, आध्यात्मिक शुद्धीकरण।
देवांची पूजा करताना आपण अंतःकरणाने एकाग्र होतो. हे ध्यान, मंत्रोच्चार आणि भावनांच्या माध्यमातून होते. त्यामुळे आत्मा शुद्ध होतो आणि मनशांती लाभते. आणि असे म्हणतात, देवपूजा ही आत्म्याला परमेश्वराशी जोडण्याची एक माध्यम आहे. म्हणजेच आत्मा आणि परमात्माचं मिलन जे होतं तर ते देवपूजेच्या माध्यमातूनच केलं जात असतं. आणि त्यानंतर आता दुसरा पॉईंट जो आहे तो म्हणजे मानसिक लाभ. मानसिक लाभ म्हणजे दररोजची देवपूजा मनाला स्थिरता व शांती देते. ध्यान, मंत्र, जप, आरती यामुळे एकाग्रता वाढते. नकारात्मक विचार कमी होतात. म्हणजे आपल्या आयुष्यात जी निगेटिव्हिटी होते ती कमी होण्यासाठी मदत होते. आणि याचा आपल्या आयुष्यावरती, आपल्या घरातल्यावरती खूप असा प्रभाव पडत असतो या नकारात्मक ऊर्जेचा. तर तो जो आहे तर तो कमी होण्यासाठी आपल्याला मदत मिळते. देव आपलं रक्षण जे करत असतात. त्यानंतर तिसरा पॉईंट जो आहे तो नैतिक आणि चरितात्मक विकास. तर पूजेच्या माध्यमातून नम्रता, कृतज्ञता व संयम यासारख्या गुणांचा विकास होत असतो. जर आपण आपल्या लहान मुलांना आत्तापासूनच जर भक्तीची सवय लावली तर त्यांच्यात चांगल्या सवयी निर्माण व्हायला आपल्याला मदत होते. कुठल्याही देवपूजेला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी आपल्याला दीप प्रज्वलन जे आहे ते करायचं असतं. कारण की दिव्याच्या साक्षीने म्हणजे अग्नीच्या साक्षीने आपण कुठलंही कार्य जे असतं ते पूर्ण करायचं असतं. असं म्हणतात की जर अग्नीची आपल्याला साक्ष असेल तर आपण केलेलं कार्य जे आहे तर ते देवांपर्यंत लवकर पोहोचतं आणि ते कार्य सफल झालं असं मानलं जातं. तर त्यामुळे मी सगळ्यात आधी दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घेतलेला आहे. त्यानंतर मी देवांना अशा प्रकारे छान पुसून घेते आहे. त्यांना स्वच्छ एका कपड्याने पुसून घेणं आणि त्यांना व्यवस्थित कोरडं करणं गरजेचं असतं. जर त्याच्यावरती देवाच्या विग्रहावरती जर पाण्याचे डाग राहिले तर पाणी राहिलं तर त्याचे डाग पडतात आणि ते मग खूप खराब दिसतात देव आपले. आपल्याला जर असं एखाद्या चेहऱ्याला डाग लागला, कुठं काही लागलं तर आपल्याला कसं इरिटेट होतं, आपलं कसं सौंदर्य जे आहे ते खराब होतं, तसं देवांचं सुद्धा असतं. त्याच्यामुळे आपल्याला देवांनासुद्धा सुंदरच ठेवायचं असतं. आपण जितकं सुंदर राहतो तितकं आपले देवसुद्धा सुंदर राहणं गरजेचं असतात. वेळोवेळी त्यांची पूजा करणं, त्यांना मंत्रोच्चार करणं आणि त्यांच्याशी गप्पा मारणंसुद्धा गरजेचं असतं. म्हणजे देवांचं आणि आपलं एक बॉन्डिंग जे आहे तर ते छान तयार होतं आणि आपण प्रत्येक सुखदुःखामध्ये देव आपली मग साथ द्यायला कमी करत नाही. म्हणतात ना, आपण जर एक फूल वाहिलं तर देव आपल्याला 1000 फूल देत असतो. तशाच प्रकारे हे असतं. तर बघू शकता इथे आता मी दिवा लावलेला आहे. देवांना छान वाईप करून घेतलेला आहे, कोरडं करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता मी धूप लावलेला आहे. आणि त्यानंतर आता मी सगळ्यात पहिले कलश जो आहे तर तो भरून घेत आहे. कलशामध्ये मी अशा प्रकारे हळदी, कुंकू, थोडंसं चंदनाची पावडर आणि आपलं काय म्हणतात थोडंसं कापूर हे सगळं टाकत असते. तर एक कलश जो आहे तर तो मी देवघरात ठेवते आपल्या कुलदेवीच्या नावाने. आणि दुसरा जो कलश आहे तर म्हणजे दुसरा जो तांब्या आहे तर तो मी दरवाजामध्ये लक्ष्मीच्या स्वागतासाठी जो आपण ठेवतो पाणी भरून त्याच्यात फुलं टाकून तर तसा ठेवत असते. तर जो देवघरात ठेवायचा जो कलश आहे तर त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकत असते. तर आत्ता सध्या पाऊस चालू असल्यामुळे खाऊची पानं जी आहेत तर ती मला काही मिळालेली नाही. विड्याची पानं जी आहेत तर ती मिळालेली नाही. म्हणजे बाहेर जाणंच होत नाही आहे इतकं पाऊस आणि चिखल ते नसल्यामुळे. तर त्यानंतर मी कलश जो आहे तर तो स्थापन करून घेतलेला आहे. कलशालासुद्धा नमन करायचं असतं कारण की कलश हा आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने आपण देवघरात ठेवत असतो. तर एक आपल्या कुलस्वामिनीचं अस्तित्व आपल्या घरात असावं म्हणून हा कलश जो असतो तो भरायचा असतो आपण आपल्या घरामध्ये. त्यानंतर आता मी अशा प्रकारे देवांना सगळ्या गंध लावून घेणार आहे. तर सगळ्यात आधी खाली मी इथे थोडंसं अत्तर जे आहे तर ते लावते. त्यांच्या डायरेक्ट मूर्तीला जे अत्तर असतं ते मी लावत नाही कारण की त्याच्यामुळे मूर्ती खराब होतात, त्याच्यावरती डाग पडतात. त्यामुळे मी खाली लावते अशा प्रकारे आसनाला, ज्याचा सुगंध दिवसभर देवांनाही छान येत असतो आणि आपल्यालाही येत असतो. तर ह्या ज्या कवड्या आणि गोमती चक्र मी ठेवलेलं आहेत आणि अन्नपूर्णे मातेसाठी जे तांदूळ मी वाटीमध्ये ठेवलेलं आहे तर ते मी दर पौर्णिमेला आणि अमावस्येला बदलत असते जेणेकरून ते खराब होऊ नये. तर दर मंगळवारी किंवा शुक्रवारी मी हे बदलत नाही, फक्त अमावस्या आणि पौर्णिमेला बदलते. तर अशा प्रकारे आता मी सगळ्या देवांना छान माळा घालून घेतलेले आहे आणि अन्नपूर्णा मातेला मी असं अर्ध्या तांदळामध्ये पूर्ण पळी जिथपर्यंत असते अन्नपूर्णा मातेची तिथपर्यंत मी भरून ठेवते. असं म्हणतात की
तिच्या पळीला जर अन्न लागलं म्हणजे आपण जे धान्य भरून ठेवलेलं आहे तर आपल्या घरात कधीही धान्याची कमतरता होत नाही। त्याच्यामुळे अन्नपूर्णा माता जी आहे तर ती अशी वाटीच्या वरती तांदळाच्या वरती न ठेवता ती अशी तांदळात बुडून जर ठेवली, तिच्या पळीपर्यंत जर आपण तांदूळ जे आहे ते भरून ठेवले तर तिचं जे आशीर्वाद आहे तो आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळतो। त्यानंतर मी आता इथे महादेवाला व्हाईट चंदन जे असतं, सफेद कलरचं चंदन मिळतं तर ते लावलेलं आहे आणि थोडंसं भस्म जे आहे तर ते टाकलेलं आहे। त्यानंतर मी बाकीच्या देवांना जे आहे अष्टगंध जो आहे तो लावते आहे। पुरुष देवांना अष्टगंध लावायचा असतो आणि श्रीदेवतेला हळदी कुंकू लावायचं असतं। तर अशा प्रकारे मी आता सगळ्यांना गंध लावून घेते आहे आणि आता मी तुम्हाला महत्त्व सांगत होते त्यात अर्धवटच राहिलं ते मध्ये, आता त्याला पुन्हा सुरू करूया आपण। सामाजिक एकात्मता, तर देवपूजेचं महत्त्व जे आहे तर त्याच्यामध्ये चौथा पॉईंट जो असतो तो म्हणजे सामाजिक एकात्मता। सामाजिक एकात्मता म्हणजे सण, उत्सव, यात्रा या माध्यमातून समाज एकत्र येतो। सहकार्य, बंधुभाव आणि संस्कृतीचे जतन केले जाते। त्यामुळे सामाजिकदृष्ट्या सुद्धा देवपूजा करणं खूप महत्त्वाचं असतं। आपले जे सण समारंभ आहे तर ते साजरे करणं खूप महत्त्वाचे असतात। त्याच्यानंतर पाचवा पॉईंट जो आहे तर तो म्हणजे संस्कृतीचे संवर्धन केले जाते। देवपूजा ही आपल्या पुरातन परंपरेचा एक भाग आहे। ती भावी पिढीपर्यंत पोहोचावी, भावी पिढीला तिची माहिती कळावी म्हणून आपली संस्कृती जी आहे ती आपली जपली पाहिजे। त्याच्यामुळे देवपूजा आपण केली पाहिजे। तर त्यानंतरचा सहावा पॉईंट जो आहे तो म्हणजे सकारात्मकता आणि ऊर्जा। पूजेत वापरले जाणारे धूप, दीप, घंटा, मंत्र हे सर्व घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात। वास्तुशास्त्रातही देवपूजेला सकारात्मक प्रभाव मानला जातो। त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये देवपूजा जी आहे तर ती केली पाहिजे। तर आता इथे तुम्ही बघू शकताय मी सगळे देवांची जी आहे मांडणी करून झालेली आहे। त्यानंतर मी आता त्यांना फुलं वाहते आहे। त्यानंतर तुळशीपत्र वाहिलेलं आहे, महादेवाला बेलपत्र वाहिलेलं आहे आणि या सगळ्याचा निष्कर्ष, आता तुम्ही म्हणाल की देवपूजा तर करायची, सगळं झालं, पण याचा निष्कर्ष काय, याचा फायदा काय? तर देवपूजा ही केवळ एक धार्मिक कृती नसून ती एक संपूर्ण जीवनशैली आहे। ती आपल्या आत्मउन्नतीचा मार्ग असून व्यक्तीला चांगला, सदाचारी आणि सकारात्मक बनवण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे। त्याच्यामुळे आपण देवपूजा ही केली पाहिजे। काही साध्य हो ना हो निस्वार्थ भावाने आपण आपली भक्ती जी आहे ती केली पाहिजे। जर आज मला सांगा, आपले जे संत होऊन गेले, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ जे होऊन गेले, त्यांनी जर असाच विचार केला असता, फक्त पाहिजे म्हणून जर देवपूजा केली असती तर मला सांगा काही साध्य झालं असतं का? ते इतके मोठे संत झाले असते का? तर एक मनशांती, एक चांगलं सदाचारी आपण आपलं व्यक्तिमत्व इथे घडावं म्हणून आपण देवपूजा करायची असते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा।